महाराष्ट्रातील बंद कंपन्यांवरून आता वार पलटवार. 76% कंपन्या कधी सुरूच झालेल्या नाहीत. पवारांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांची प्रकृती धोक्याबाहेर. आज डिस्चार्ज मिळणार. हल्ला करणारा गुरुद्वारातील सेवादर. चेंबूरच्या पार्ले ॲग्रोच्या वेअर हाऊसवर एफडीएची कारवाई. काही लाख रुपयांचा एक्सपायर झालेला माल जप्त. गोदामाला सील. राहुल गांधींकडून पंतप्रधान मोदींची नक्कल. गळाभेट घेणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही. राहुल गांधींची मोदींच्या परराष्ट्र धोरणावर टीका. भुसावळमध्ये एका तरुणाला अमानुषपणे मारहाण. 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. तर कारवाईसाठी पीडित मुलाच्या आईची मुख्यमंत्र्यांसह राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार. नाशिक जिल्हा पुन्हा भूकंपानं हादरला. कळवण तालुक्यात 3.4 रिश्टर स्केलच्या तीव्रतेच्या भूकंपाची नोंद. सुरगाणा तालुक्यात देखील भूकंपाचे सौम्य धक्के. सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता. कारण मुंबईत रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ होण्याची शक्यता. किमान 4 रुपयांची भाडेवाढ होण्याचा प्रस्ताव. मराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यास मुदतवाढ. 1 महिन्यात पुन्हा कारवाईची शक्यता. सोलापूरमध्ये कारच्या काचा फोडून चोरी करणारी गँग अटकेत. तर 7 आरोपींना तेलंगणातून अटक. पंढरपूर पिंपरी चिंचवडमध्ये चोऱ्या केल्याचा आरोप. राज्यातल्या आश्रमशाळांची स्थिती चिंताजनक. 2 वर्षात 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू. 5% मृत्यू सर्पदंशानं. भंडाऱ्यात बिबट्याने तिच्या 2 पिल्लांना वाचवलं. आता पिल्लांच्या आईचा शोध. गावकऱ्यांच्या गर्दीनं बिबट्याची पिल्लं बिथरली. पुण्यामध्ये आज ओबीसींची महत्वाची बैठक. हाके, ससाणे, वाघमारे मोठ्या आंदोलनाची घोषणा करण्याच्या तयारीत. नागपुरातील अपघाताचा सीसीटीव्ही आला समोर. भरधाव कारच्या अपघातामध्ये 2 मित्रांचा मृत्यू. अल्पवयीन चालकाच्या वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल. इराण अमेरिका युद्धाचा बांगलादेशला मोठा फटका. दुकानं, शॉपिंग मॉल्स, मार्केट रात्री 8लाच बंद करण्याचे आदेश. भक्ताकडून साई चरणी सोन्याचे 7 नाणे अर्पण. सोन्याच्या नाण्यांची किंमत तब्बल 21 लाख रुपये. वाशिमच्या वानुजा गावात रस्त्याची दुरावस्था. पावसानं गावातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे. ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष. विद्यार्थ्यांना करावा लागतोय अडचणींचा सामना. समुद्र किनाऱ्यावर हुल्लडबाजी करणं पर्यटकांच्या चांगलंच आलं अंगलट. श्रीवर्धनमधील समुद्र किनाऱ्यावर कार वाहून जाता जाता वाचली. जव्हारमध्ये देहऱ्या आश्रमशाळेतील विद्यार्थिनींची रात्रीची पायपीट. शाळा सुटल्यानंतर एसटी न मिळाल्याचं उघड. सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. कुंभमेळा बनावट कार्यादेश प्रकरणामध्ये तपासाला वेग. जामनेरमधून 3घांना पोलिसांनी चौकशीसाठी घेतलं ताब्यात. मित्रांच्या खात्यावर लाखो रुपये UPIच्या द्वारे वळवल्याचा संशय. श्रावण सोमवारी घृष्णेश्वर मंदिरामध्ये VIP दर्शन बंद. भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी मोठा निर्णय. गाभाऱ्यातील अभिषेक महापूजा पूर्णपणे बंद. उत्तराखंडच्या चमोलीमध्ये टनेलमध्ये पाणी आणि राडारोडा घुसला. 7 कामगारांचा मृत्यू तर 2 जण अद्यापही बेपत्ता. नमस्कार, मी शुभम शिंदे.